सकाळची सुरुवात लवकर उठण्यापासून झाली। सकाळी युवांचे पप्पा लवकर कंपनीत गेले होते। मग मी सुद्धा चाय वगैरे पिऊन घेतला आणि स्वयंपाकाच्या घाईमुळे मी चाय उशिराच पिते, कारण स्वयंपाक आधी पटापट करून घेते। युवांचे पप्पा कंपनीत वगैरे गेले की मग मी चाय प्यायला बसते। आणि इकडे मग जागा झाडण्यासाठी आली तर माझ्या हाताने हा मोराचा शोपीस होता, तो तुटला होता। आणि बाहेर मग अंगण वगैरे स्वच्छ झाडून घेतलं। अंगणामध्ये कचरा झालेला होता, तो सुद्धा जाळून घेतला। आणि हे काही या झाडाला खूप काटे राहतात म्हणून सगळं पूर्ण जाळून घेतलं होतं मी। नंतर इकडे चूल पेटवण्यासाठी आली, काड्या वगैरे साईडला केल्या आणि आज ऊनच होती त्यामुळे बाहेरच मी पाणी मांडणार होते। आणि चुलीतली राखड वगैरे काढून घेतली आधी आणि इस्तो पेटवून घेतला। पाणीसुद्धा आज लवकरच गरम झालेलं होतं। इकडे भांडे वगैरे बाहेर काढून घेतले आणि भांडे वगैरे स्वच्छ घासून घेतले। इकडे मग आणि आज जीवांच्या पप्पापुरतीच भाजी झाली होती डब्याला। मग भात आणि पोळ्या होत्या एक्स्ट्रा, त्या मग मी फ्राय करून घेते म्हटलं। सगळ्यात आधी तेल वगैरे ॲड केलं, नंतर कढीपत्ता जिरं त्याची फोडणी दिली, कांदा वगैरे टाकला आणि छान तेलामध्ये शिजू दिलं। नंतर मिरची वगैरे टाकले। मी टमाटर वगैरे काही टाकत नाही, टमाटर टाकलेलं मला आवडत नाही। आणि छान फिरवून वगैरे घेतलं, तेलामध्ये थोडं शिजू दिलं। नंतर मीठ आणि हळद टाकून घेतले, छान फिरवून वगैरे घेतलं। नंतर याच्यामध्ये पोळ्या ॲड केल्या आणि ते पण सगळं फिरवून घेतलं। पोळी एकच होती म्हणून मी एकच पोळी ॲड केली। आणि भात होता, भात वगैरे ॲड केला आणि छान फिरवून वगैरे घेतलं मस्त। सगळं मिक्स करून घेतलं। नंतर आंघोळ वगैरे केली, छान पूजा वगैरे केली आणि युवानला इकडे जेवण दिलं खाण्यासाठी। युवानला सुद्धा दिलं आणि मी सुद्धा जेवण करायला बसली।